नमस्कार. भारतीय संस्कृतीचा पाया म्हणजे स्त्री. ती जन्म देते, संस्कार देते आणि समाज घडवते. बहीण म्हणून प्रेमाची सावली, पत्नी म्हणून साथ देणारी शक्ती आणि आजी म्हणून अनुभवाची शिदोरी. फक्त रूप बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या, पण तिचा आत्मा, संस्कार, सहनशीलता आणि सामर्थ्य कायम तसंच तेजस्वी राहील. आज मी साकारतीये त्या स्त्रीचा प्रवास, प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक भारतापर्यंतचा. चला अनुभव घेऊया तिच्या विविध रूपांचा. मी गार्गी आहे, मैत्रेयी आहे, जिच्या बुद्धीच्या तेजाने वेद उजळले, जिच्या विचारांनी समाजाचं ज्ञान फुललं. त्या काळात स्त्री फक्त गृहिणी नव्हती, ती होती गुरुकुलाची विद्यार्थिनी, दार्शनिक, योगिनी आणि धर्मशास्त्रज्ञ. ज्ञान हच खरे सौंदर्य आहे. सृष्टीचा आरंभ स्त्रीपासूनच. ज्ञानाच्या प्रकाशात तिचं अस्तित्व तेजाळत होतं. ती होती भारतीय संस्कृतीची पहिली शिक्षिका. मी जिजाऊ आहे. एका मातेनं आपल्या मुलाला फक्त जन्म नाही दिला, तर संस्कार, शौर्य आणि स्वराज्याचं स्वप्न दिलं. मी अहिल्याबाई आहे, न्यायाची, धैर्याची मूर्ती. मी ताराबाई आहे, ज्याने छत्रपतीसारखं साम्राज्य सांभाळलं. त्या काळात स्त्रीने रणांगणावर तिरंगा फडकवला, तर घरात संस्कारांचं मंदिर उभारलं. ती म्हणाली, मी फक्त कुणाची सावली नाही. मी स्वतः एक ज्योत आहे. त्या मातृत्वाच्या शक्तीनं भारताचा आत्मविश्वास जिवंत ठेवला. मी आहे लक्ष्मीबाई. घोड्यावर आरूढ होऊन मी सांगितलं, मैं अपनी झांसी नहीं दूंगी. मी आहे सरोजिनी नायडू, तिच्या कवितांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला. मी आहे कस्तुरबा, गांधीजींच्या सत्याग्रहाची प्रेरणा. त्या काळात स्त्रीने घर सोडलं, बाळांना आईच्या हातात दिलं आणि देश मातेच्या पायाशी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. ती तुरुंगात गेली, पण डगमगली नाही. ती म्हणाली, माझ्या शरीराला जखमा होतील, पण माझं मन कधीच झुकणार नाही. तीच होती भारत मातेची खरी कन्या, जिने स्वातंत्र्याचं सूर्योदय घडवलं. ती मी सावित्रीबाई फुले, पहिली शिक्षिका, जिने मुलींना शिकवलं की शिक्षण म्हणजे मुक्ती. आज मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सैनिक आहे आणि तरीही घराचं कर्तव्य निभावते. मी रमाबाई, मी इंदिरा गांधी, मी कल्पना चावला. मी शेतात राबते, ऑफिसमध्ये काम करते आणि समाजासाठीही हात पुढे करते. मी सांगते, मला संरक्षण नको, मला संधी द्या. मी शिकते, काम करते, नेतृत्व करते, कारण आजची स्त्री आहे, सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे. काळ बदलला, पण स्त्रीचं अस्तित्व नाही. ती अजूनही प्रत्येक घराची, प्रत्येक मनाची शक्ती आहे. ती प्रेम देते, ती प्रेरणा देते, ती आई म्हणून जन्म घडवते आणि समाज म्हणून संस्कृती जपते. मीच भारताची आत्मा आहे, मी संस्कृती आहे, मी शक्ती आहे. माझ्या हातून संस्कार घडतात, माझ्या डोळ्यांतून भविष्य दिसतं आणि माझ्या हृदयात थेट भारत माता की जय ध्वनीत होतं. माझा प्रवास अजूनही सुरू आहे. प्रत्येक नव्या मुलीच्या पावलांमध्ये, प्रत्येक आईच्या आशीर्वादात आणि प्रत्येक बहिणीच्या स्वप्नांत मी जिवंत आहे. धन्यवाद. जय हिंद.